नमस्कार मंडळी, आपले व्लॉग्स तर होतच राहतील आणि आज मी तुमच्यासाठी पंढरपूर पार्ट 2 घेऊन आलेली आहे. पण हा व्लॉग सुरू करण्याआधी मला एका महत्त्वाच्या विषयावर 2 मिनिटं बोलायचं आहे. अँड दिस इज ओनली फॉर दी Gen Z जनरेशन. Right now the students who are protesting against the paper leak issue. We just want to say we hear you, we see you and we truly respect your courage. तुम्ही जे काही करत आहात ते फक्त स्वतःसाठी नाही तर येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी करत आहात. अँड वन मोर थिंग, स्टँडिंग अप फॉर फेअरनेस अँड ट्रान्सपरन्सी टेक्स रिअल करेज अँड दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट यू आर शोईंग राईट नाव. ऑनेस्टली यू हॅव ओन्ड आवर हार्ट्स. ट्रायो ऑन टूर 6 आणि कुचिबू 24 कडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्टे स्ट्रॉंग, स्टे युनायटेड अँड कीप बिलिव्हिंग इन द पॉवर ऑफ युअर व्हॉइस. नाव विथ लॉट्स ऑफ पॉझिटिव्हिटी अँड लव्ह, लेट्स गेट बॅक टू टुडेज ब्लॉग. सो वेलकम टू पंढरपूर पार्ट 2. सो गाईज, माझ्याकडे एक क्वेश्चन आहे कुचीला विचारायला. नमस्कार मित्रांनो, तर मी पंढरपूरचा पार्ट 2 पण घेऊन आलेली आहे. आवडला असेल तर कॉमेंट्स करून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, ब्लॉग जिथून एंड केलेला तिथूनच स्टार्ट करते. त्या ऍक्टरेस, अरे मी माझ्या डोक्यात ऍक्ट्रेस, तुझा ऍक्ट्रेस आहे ना? मी एवढा वेळ पुरुष इथेच गेम झाले. मी माझे सगळे क्वेश्चन वाया गेलेत गाईस. चल, आता जो प्रश्न झालाय, तू विचारलं ना ऍक्ट्रेस आहे का? मी सांगितलं ऍक्ट्रेस आहे. अरे मी तू काय विचारलं वेडी नव्हतं झाली आहे आधी. का? ट्रेन युअर ब्रेन. मनू हे मग बघ, शिप. शिप्स. बाबा, मनू एकदम योग्य बोलली आहे. मनू, व्हॉट यू सेड टू मम्मा सेड? ट्रेन युअर ब्रेन. ट्रेन युअर ब्रेन. I got it. What you have to say, I got it. अरे वा, अरे वा, इकडे बघा किती छान ते लोकांनी. रिंगण चालू आहे, रिंगण. स्लोली आपण जाऊया, आपण डान्स चालू आहे. बघूया सर्व्हिस तेव्हा रूम. मस्त डान्स तेव्हा डान्स करतायत ते लोक. तर चला गाईज, मी बघितलं माझाच गेम झालाय. तुला विचारायचंय काय? हा, विचारायचं. मला बॅक टू त्या प्रोसेस मध्ये येऊ दे. मी थांब, मला एक विचारू दे. त्या ऍक्ट्रेसची मुलं आता इंडस्ट्रीमध्ये हिरो हिरोईन म्हणून ऍक्ट्रेस किंवा ऍक्टर्स आहेत की नाही? नाही आहेत. हा, रेखा, तुझी जी ऍक्ट्रेस आहे, नाही, तुझी जी ऍक्ट्रेस आहे जया तिला बच्चन. मुलं झालीत का? जय जगन्नाथ. नाही. जया बच्चन. तुझी जी ऍक्ट्रेस आहे तिला मुलं जया झालीत बच्चन आहे. का? नाही. मुलं झाली आहेत का? हा, हो, झाली आहेत. मुलं झाली आहेत म्हणजे मॅरिड आहे. हो, चांगली मॅरिड आहे. फॅमिली. तिचा हस्बंड पण ऍक्टर आहे. हा, तिचा हस्बंड पण ऍक्टर आहे. ऐसा कौन है रे? एक तो अभी शादी है, वो बच्चे हुए, वो दीपिका पादुकोण. एवढा हे करत बसलं, दीपिका पादुकोण. येस, दीपिका पादुकोण आहे. येस, युअर राईट. तुझी कोण आहे मला सांग? ऐश्वर्या राय. अरे यार, मी काय वेडी आहे का? मी तर गेमच चुकले यार. माझ्यासोबत काय आहे हे? चला, तर मी आहे विनर. ये तर चला आय एम द विनर. परत एक टास्क घेऊन भेटूया. या विथ मनू. मनू बरोबर आपण कार्टून गेस करायचं टास्क टास्क ठेवूया. ठीक आहे, चला येतो आम्ही. तर फ्रेंड्स, मी अजून एक नवीन टास्क घेऊन आलेली आहे, ती म्हणजे अंताक्षरी. पण आपण रेग्युलर जी अंताक्षरी खेळतो ना, तर तशी नाही आहे ही. इथे काहीतरी वेगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स काहीतरी मी घेऊन आलेली आहे. पण अनफॉर्च्युनेटली ह्यावेळी ते रिव्हील होणार नाही आहेत, कारण ह्या व्हिडिओमधला साऊंडच ऑफ झालेला आहे. परत सेम इश्यू, आमचे माईक्स नव्हते ऑन. नेक्स्ट टाईम ह्याची खूप काळजी घेतली जाईल, कारण किती छान गेम्स आमचे मिस झालेले आहेत तुम्हाला दाखवण्यापासून. तर नेक्स्ट टाईम हा गेमसुद्धा आम्ही परत घेऊन येत आहोत, अजून एन्जॉयमेंटसोबत. गाईस, तो मोठा विठ्ठलाची मूर्ती आता मी तुम्हाला दाखवते. इथे खूप झाडी आहे, पण तरी बघा, हे बघा. वाव, ब्युटिफुल. हे बघा किती मोठी विठ्ठलाची मूर्ती, आणि आता इतकं सुंदर पेंट पण त्याला रिपेंट केलेला आहे. किती मोठा विठ्ठल आहे बघा. खरंच खूप सुंदर आहे ना. जाऊन फोटो काढूया आपण एक. चला, आपण इथे पार्क करूया आणि मग फोटो काढून येऊया. गाईस, आपण मोठ्या विठ्ठलाच्या मूर्तीजवळ जायचं म्हणून आज आपण आलेलो आहोत. दरवर्षी आपण वेगळ्या रूटने जात असतो, बघू शकताय.
बघा आता एकदम जवळून खूप छान आहे ना. खूपच सुंदर आहे एकदम. लास्ट टाइम आपण होती बट आम्ही बघा ना. बरं रिटर्न येताना बघू. मूर्ती आहे ना, बघू शकताय. तर चला आता आपण छानपैकी एक फोटो काढूया. खरंच किती छान वाटतोय ना. तर गाईज इतका सुंदर पांडुरंगाची मूर्ती, इतकी सुंदर पांडुरंगाची मूर्ती बघून मन अगदी प्रसन्न झाला. आणि त्यानंतर ही रिव्हर बघा, भीमा रिव्हर किती मोठी आहे. महाराष्ट्राची एवढ्या रिव्हर्स पैकी एक. तर बघा मोठी रिव्हर. चंद्रभागा तर नाहीये ना? नाही नक्की? मॅप में तो दिख रहा है. अच्छा, मॅप मध्ये दाखवते ना भीमा रिव्हर. हा बरोबर, मग ही भीमाच रिव्हर आहे. कधी कधी पत्ती गलत हो सकता है लेकिन मॅप नाही. पत्ती गलत असं नाही म्हणाली, कधी कधी आपण होऊ शकतं असं. कारण आपण ह्या रोड्स वरून 2-3दा आलोय तेव्हा आपण रात्रीच ट्रॅव्हल केलेलं आहे, आठव. म्हणून सकाळी एकदम पहाटे किंवा हा रात्री. म्हणून. आणि सकाळी पहाटे म्हणजे असं डुलकी मारत आलेलो मी. तुम्ही ड्रायव्हर नाही. हा अभ्यास झाला बेटा? स्लीपी. हॅव यू स्टडीड? नो, लिटिल बिट. तर चला आपण आता आपण पंढरपूर मध्येच आहोत, पण आपण आपलं जसं स्वागत होईल कमानीद्वारे तेव्हा आपण कनेक्ट होऊया. तर गाईज फक्त आता 2-4 मिनिटं राहिली आहेत, पण आम्ही 20 मिनिटापासून एवढ्या ट्रॅफिक मध्ये अडकलोय. अशी ट्रॅफिक आपल्याला आतापर्यंत कुठेच लागली नाही, पण इथे येऊनच हे बघा ओनली 4 मिनिट्स तरी सुद्धा. बघा म्हणजे अब तास लागले आपल्याला. टू पंढरपूर. तर आपण आता आपल्या लोकेशनवर येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपण चेक इन करूया, मग भेटूया. हॅलो फ्रेंड्स अँड गुड इव्हनिंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे कोचीबू या चॅनलवर. आणि बघा खूप प्रवास करून आता थकलेलो आहोत, भरपूरच कंटाळा आलेला आहे. भूक नाही लागली आहे. भूक नाही लागली आहे कारण आम्ही सकाळी थोडं लेट ब्रेकफास्ट केला होता आणि फार हेवी होतं मला. तर ते पावभाजीमध्ये पोट भरलं होतं, वरून कोल्ड कॉफी, डोसा. त्यामुळे आतापर्यंत मनूला सुद्धा भूक नाही लागली आहे, बट आता लागेल लवकरच. कारण आता आपण काय करणार आहोत प्लॅन. आम्ही पहिले चेक केलं की मंदिरासाठी किती लाईन. आणि आम्ही चेक इन केलं, फ्रेश वगैरे झालोय आणि आता आम्ही असंच थोडा वेळ आम्ही टाइमपास करणार आहोत, रील्स बघणार आहोत. हा, कारण आम्ही संध्याकाळी चेक केलं बट लाईन भरपूर आहे आणि पाऊस सुद्धा आहे. तर आम्ही डिसाईड केलं की आपण आज लवकर झोपू आणि मग मॉर्निंगमध्ये पहाटे लवकर उठून आपण लाईनला लागूया. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दर्शन वगैरे सकाळी घेऊ आणि मग निघूया आपण. ओके. आणि जाता जाता अजून एक आम्ही ठिकाणी जाणार आहोत, तिथे पण आपण काही फन मस्ती करणार आहोत. ते पण दाखवू, ते उद्या सांगणार आहे मी. अच्छा, मला नाही माहित. अच्छा ठीक आहे. तर आता आम्ही जेवण बघू इथे कुठे आम्हाला अवेलेबल होतं आणि मग जेवणाच्या आधी मे बी आपण थोडे फार काही गेम्स किंवा काहीतरी आपण करू फन. ठीक आहे, चलो. तर गाईज वी आर बॅक. तर गाईज झालं काय ते मी तुम्हाला सांगते, पण चालता चालता सांगते कारण थोडीशी निभा इथे बघ ना स्टफ ठेवलाय त्यांनी, काम चालू आहे. मी तुम्हाला सांगते. 1996 ब्लॉग बघताय, बघत जा आमचे ब्लॉग. तर फ्रेंड्स आता आपण निघतोय खाली, थोडं एक्सप्लोअर करूया जेवायला. कारण इथे वर आम्ही ऑर्डरसाठी त्यांना सांगितलं होतं. तर सावेल डॉगी, हे बघा डॉगीला हे करते. तर तुमची नाही आहे कारण हे आहे आपलं वारी आहे म्हणून. तर व्हेजचं आम्ही विचारलं तर म्हणतात आम्ही आणतो. आम्ही बेसिक 2-3 गोष्टी ऑर्डर केल्या होत्या, 1500 रुपये द्या मग येतील ते परत घेऊ. त्याच हिशोबाने आम्ही बरं आधी जाऊन आपण एक्सप्लोअर करूया. आणि जर ते मला दाखव, आणि जर ते हिने खाल्लं नाही तर मग झालं परत तिच्यासाठी ऑर्डर करायला. ऑर्डरचा ठीक आहे, पण तिच्या चॉईसने भेटण्यासाठी आपण म्हणूनच खाली निघालोय. चला आता आपण निघालो आणि थोडा थोडा पाऊस चालू पण झालेला आहे. चला
तर गाईस आता आपण एक शोधून रेस्टॉरंट काढलेलं आहे गाईज इकडे खूप लांब चालत आलेलो आहोत. मला वाटतं परत जाईपर्यंत परत भूक लागेल, म्हणून आता जास्त खाऊन घेऊ. आता आपण काय 2 ऑप्शन बघितलेले आहे. चायनीज आम्ही चेक केलं, बट व्हेजच आहे सर्वकडे, बट तिथे खाऊन काय उपयोग नाही. मग आम्ही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आलोय जो पावभाजी स्पेशल आहे. तर यांच्याकडे पावभाजी एक ऑर्डर केली आहे टेस्टिंगसाठी पहिले, आणि एक व्हेज मंचुरियन ऑर्डर केली. करू हा, आवडली तर रिपीट करू, नाहीतर मग खाऊन जाऊ. बाजूच्या एका हॉटेलमध्ये जाऊ. तिथे भरपूर ऑप्शन्स आहेत, पंजाबी, महाराष्ट्रीयन, गुजराती असे ऑप्शन्स आहेत. जर इथे जमलं नाही तर पावभाजी फेवरेट आहे आपली. जर नाही जमलं तर मग बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ, पोटभर जेवू, आणि थोडं काहीतरी पार्सल पण घेऊन जाऊ जर छान असेल तर. म्हणजे तिथे पण रूमवर पण खाता येईल, कारण आता फक्त 6 वाजले. 6 वाजले. झोपणार होता मी 7 वाजता आम्ही गेलो ना की डायरेक्ट 3 वाजता उठून असं बघायला लागेल. क्या? हां, थँक्यू. थँक्यू. आम्हाला पण काय ये तुम्हाला दाखवते मी रेस्टॉरंट सगळे. चटणी PPT हिअर ओनली. जास्त काय इथे ऑप्शन्स नाहीये, बट लेट्स बाय. तर गाईज मी लेट स्टार्ट करते कारण आम्हाला भूक खूप लागली. व्हेज मंचुरियन मागवले आम्ही, आणि इथे पावभाजी. कशी आहे पावभाजी? हाव इज दी पावभाजी? हाव इज द टेस्ट ऑफ पावभाजी? डिफरंट असा आन्सर आलेला आहे. काय समजायचं? डिफरंट. जर चांगली असेल तर तिची रिॲक्शन असते अशी, जर एकदमच छान असेल तर तिची रिॲक्शन असते अशी वाली, आणि जर आवडली नाही तर डिफरंट, आणि आम्हाला भरवते ती डिप करून, म्हणजे तिला संपवायची आहे असं काहीच आहे. चला आपण आता एवढं खाऊन नेक्स्ट रेस्टॉरंटला जाऊया, कारण पोट नाही भरलंय, भूक लागली आहे. तर फ्रेंड्स, आता आपण पावभाजी टेस्ट केली जी गावभाजी सारखी होती, म्हणून आता आपण आलो दुसऱ्या हॉटेलमध्ये. मनूला मी स्वतःहून सांगितलं की नको खाऊ, ती गप्पपणे संपवायचा प्रयत्न करत होती. तर आपण तिला सांगतो फूड वेस्ट नसतं करायचं म्हणून. ती वेस्ट नको व्हायला म्हणून ती खात होती, बट मनाविरुद्ध. तिला विचारलं कशी आहे पावभाजी, एकदम छान आहे ना, अशी करते, रडायला आलेली. तर आपण आता ह्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आता टेस्ट करून बघूया कशी आहे. हाऊ वाज दी पावभाजी? The sabji is different but not good. कळलं, सब्जी इज डिफरंट बट नॉट गुड. तर चला आता आपण ह्या रेस्टॉरंटमध्ये. तर फ्रेंड्स, आता बघा आपण हा बॅल्कनी व्ह्यू घेतलेला आहे. इथून पूर्ण मार्केट दिसतोय, मेन मार्केट. यू सिट देअर ना, गो सिट देअर. तर फ्रेंड्स, आता आपण इथे ऑर्डर केलेली आहे. आपण केलं मिक्स व्हेज ऑर्डर, तंदुरी रोटी, सूप मला प्यायचं होतं म्हणून, कारण थंड आहे क्लायमेट बाहेर, म्हणून सूप ऑर्डर केलं आहे. आणि बघू, जर सूप छान असेल तर मी क्रिस्पी पण ऑर्डर करणार आहे, कारण मी पोट भरून जेवणार आहे, म्हणजे झोप छान लागेल. नाही तर सकाळी 3 वाजता उठलो तर खायला काही भेटणार नाही आपल्याला. आणि त्यातल्या त्यात मला असं वाटतंय, जर कुचीने आता रिस्क घेतली आहे इकडचं सगळं ट्राय करायचं आहे, मला काही टेन्शन नाही आहे. मी मसाला पापड सांगितला आहे, आणि मी मसाला पापड खाऊन माझं पोट भरू शकते. आणि दुसरी एक गोष्ट, आणि जर ह्याचं चांगलंही असेल की ह्याचं पण खाऊ शकते, म्हणजे माझ्याकडे सगळं ऑप्शन आहे, मी काय रिस्क नाही घेते. आणि आता जर बाहेर आपण गर्दी बघितली तर गर्दी खूपच आहे. तर आम्ही एकदा ह्या हॉटेलवाल्यालाच विचारणार आहोत की बाबा किती लाईन असते, सकाळी लाईन कुठून लागते दर्शनासाठी. तर त्या पॉईंटवर पोहोचूनच आपण लाईनला लागू. नाही तर लास्ट टाइम माहिती आहे ना, आपण शोधत बसलो, त्यांनी ऑटोवाल्याने आम्हाला खूप लांब सोडलेलं. आणि त्यातला तर ते तर जाऊ द्या, इथे काय स्कॅम चालतो माहितीये. इकडे लोकांचे जे भक्त जे येतात ना, त्या लेडीज ज्या असतात ना, त्या काफी खतरनाक असतात. त्या ना खूप आरेरावी करून ना कुठून पण कशा पण, म्हणजे ना असं व्यवस्थित त्यांनी हे लावलेले असतात बॅरिगेट्स, असे उंच असतात एकदम, की तिथून कोणी येऊ शकत नाही. ह्या बायका साडीमध्ये होती ती, आणि जाडी पण सॉरी, बॉडी शेमिंग नाही करत मी, थोडीशी हेल्दी, खूप जास्त हेल्दी होती. तिच्याकडे बघून तर आपल्याला वाटलंच नव्हतं की ती हे बॅरिगेट पार करेल. तिने साडी तिची फोल्ड केली हाफमध्ये आणि डायरेक्ट. आणि सगळ्यात एक वियर्ड गोष्ट आम्ही तेव्हा हे केली, लक्षात आहे, लाईनमध्ये असताना सगळ्यात एक वियर्ड गोष्ट,
आता मी ती सांगू तरी कशी अशी ऑन कॅमेरा, पण हे घडलेलं आहे जे नाही, बट आम्ही आमचं लास्ट एक्सपिरियन्स तेवढं छान नव्हतं. नाही, आपण पण मी आता रस्त्यामध्ये पण सांगते. बघत आलेलो. सांग ना, बोल ना. हा ठीक आहे, सांगायचंच आहे मग सांग. नाही, तू सांग, मला विचार. ट्विस्ट बनाती. हा सांग ना प्लीज. बघाच सांगेन. हा, तर असं सांगायला लागेल कारण आजूबाजू जास्त लोक नाही आहेत, पण आहेत. एक माणूस होता ना, तो इधर देने वाले हो. बोलो, बोलो. आपका नाम क्या है? No, you eat masala, we will eat normal. Shut up, yaar. What is this? Oh, you boo. So, what do you think? I will eat it. You are our बच्चा ना. Whose बच्चा are you? My बच्चा. हा, तर गाईज मी तुम्हाला सांगते काय. तर गेल्या वेळी ना लाईन मध्ये जी लोक होती ना, त्यामधून एक माणूस होता ना, ज्याची नजर असं इथे, आणि खूप अशी गर्दी होती एका क्यू मध्ये. तर त्या माणसाने काय केलेलं माहिती, असं आलेला आमच्या बाजूला व्यवस्थित आणि एकदम सिंपल, जसं आपण कॅप घालतो ना, त्यांनी आठवलं. कळलं ना, त्यांनी ना त्याची अंडरवेअर त्याच्या इथे डोक्यावर लावलेली, का तर सुकण्यासाठी. विचार करा, सुकवण्यासाठी डोक्यामध्ये अंडरवेअर घातली. किती म्हणजे अनहायजेनिक. आपण आजूबाजूला होतो, लहान मुलं होती, पण जाऊ दे. बघून त्यांना पण माझे प्रश्न पडतात ना, हे हा, हे काय आहे. जसं आमच्या निभाला तर खूप प्रश्न पडतातच, आणि आम्हाला मेनली मला की अरे हे काय आहे? तो चुकून घालून आलाय की काय झालंय, मला कळतच नव्हतं. हा आमचा थंबनेल असणार आहे. बघा आता आम्ही काय करतोय. सूप, फ्राईड पापड, मसाला पापड, अँड सूप. सूप. तर एवढं छान छान आम्ही खाऊन घेतो आणि मग ब्लॉग चालू करतो, कारण आपण हा ब्लॉग इथून म्हणजे खूप जास्त मोठा होत होता, म्हणून नेक्स्ट पार्ट चालू केलेला आहे. तर चला, आम्ही एन्जॉय करतो फूड आणि मग भेटतो. तर आता आपण ह्या रेस्टॉरंट मधून जेवून निघालोय. रिव्ह्यूज मी नंतर देते. हॅलो गाईज, तर वी आर बॅक आणि जेवणाचे रिव्ह्यूज द्यायचे बाकी आहेत. हां, तर पहिले स्टोरीज सांग. तू खूप छान अशी स्टोरी सांगतेस. तर मला असं वाटतंय की हा जो आपला एक्सप्लोरेशन होता व्हेज फूड, तो तू एक्सप्लेन कर छानपैकी. मी रील्सवर बघितलं. स्टार्ट फ्रॉम स्विगी. पहिले स्विगी चेक केलं. सगळं मी स्टोरी सांगते. हे जे मी करते ना, ते डबल चिन घालवायला करते. मी रील बघितली होती, असे एक्सरसाइज करायचे तोंडाचे. अच्छा, मग तर तुझा अजून लवकर. आणि अजून दाखवते. अच्छा, पण मी ही एक्सरसाइज करत होती घरात आणि कामं करता करता, आणि मी असं एक नोटीस केलं, हे करताना आपण दुसरा टास्क व्यवस्थित करू शकत नाही. इट इज टू डिफिकल्ट. आणि जर ते टास्क होत फ्रेंड्स, हे लक्षात ठेवा, हे असं घरीच करा. बाहेर केलं तर कोणी येऊन पप्पी देऊन जायचं. ऑफिसला करणार आहे. अरे बाहेर ऑफिसला करणार आहे. तेरी बात कर रहा हूं तू. नाही तर बाहेर अशी करायची आणि कोण येऊन कशाला. हा, ते कुठल्या तरी मूवी मध्ये होता ना तो सीन. कुठली मूवी होती? हा, ते अक्षय खन्ना आणि करीना कपूरची होती बघ ना, हलचल मध्ये बघ ना, तो असं करतो. ते स्क्रिप्टेड होतं. हा, तर ते तो जाऊ द्या विषय. आता पप्पीपर्यंत गेला तो विषय. काय विषय होता? हां, तर मी सांगते. आम्ही इथे ना आम्ही विचार केला, तर चेंज वगैरे केलेलं सगळं आणि झोपड्याच्या तयारीत होतो. तर पटकन असं वाटलं की आपण ऑर्डर करूया. हां, तर त्यामुळे मी ऑर्डर करायचा विचार केला आणि ह्यांना बोलवलं. आधी आम्ही सर्व केलं की ऑनलाईन येतं का, तर ही सिटी मेट्रो सिटी वगैरे नाही आहे, असं नाही आहे अवेलेबल इथे नाही आहे. आणि आपण अशा ठिकाणी लोकेशनला आहोत जिथे एकदम कमी गोष्टीची अवेलेबिलिटी आहे. तर आम्ही म्हणजे आपण मेन प्रॉपर पंढरपूरमध्येच आहोत, बट तिथेच हॉटेलसाठी आम्हाला आय थिंक 1 किलोमीटर लांब जायला लागतं. हां,
तर मुख्य गोष्ट सांगते की झालं कसं, आम्ही डोकं लावलं, हॉटेलवाल्यांनी आम्हाला सांगितलेलं तुम्ही आम्हाला सांगा जर तुम्हाला काय हवं असेल. तर आम्ही सांगितलं ठीक आहे त्याला आपण बोलूया. तर तो आला, त्यांनी सांगितलं हां मी आणून देतो, हां आम्ही सगळं जे काही चायनीज असतं ते त्याला सांगितलं आणि तो आला. ऑर्डर घेऊन गेला पहिल्या. हा ठीक आहे. मला काय म्हटलं सर पैसे द्या. म्हणलं किती पैसे द्यायचे आहेत. तर गेला आणि नंतर विचारून येतो म्हणून आला. 1000 रुपये आम्ही काढून ठेवले होते कारण नॉर्मली एवढेच होतील. तर तो आला परत नाहीये. तर आम्ही व्हेजची ऑर्डर दिली सगळी. त्यानंतर आला पैसे. तर आम्ही विचारलं किती देऊ. तर बोलतोय 1500 रुपये. काय काय इथे 1500 रुपयात काही काही रूम्स होत्या, काही काही राहण्यासाठी वन डेच्या. आणि आम्ही खाऊन खाऊन किती खाणार आहोत 1500 रुपये. आणि हां मग मी कुचीला सांगितलं अरे पण ही नाही ना खाणार व्हेज, असं बोलून मी टाळलं. आणि मग बाहेर आला हिचा. आणि मग मी सांगितलं चला आपणच रेडी होऊया, 1500 रुपये देण्यापेक्षा आपणच जाऊया पटकन. गेलो आणि इकडच्या वस्तू 70 to 80 to महागातली महाग जेवण पण 120. कळलं कसे काय 1500 होतील. आम्ही कम्प्लिटली सगळं आम्ही 2 रेस्टॉरंट 2 हॉटेलमध्ये खाऊन आलो आणि व्यवस्थित खाऊन आलोय. टेस्ट एवढी नव्हती आणि स्टोरी तर ती तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे फर्स्ट हॉटेलमध्ये पण आवडलं नाही, तिथे बिल फर्स्ट झालं. हॉटेलमध्ये मंचुरियन ठीक होतं मला वाटतं. म्हणजे टेस्टलेस असण्यापेक्षा ते बेटर होतं. आणि पावभाजी जी आहे मनूची ती चांगली नव्हती तेवढी. आणि मनू बिचारी खात होती तर मी सांगतो परत नको स्लो खाऊ. डाऊन होतो तू. आणि मग आपण जे नेक्स्ट हॉटेलमध्ये गेलो त्याला हिने विचारलं तरी की तुमची टेस्ट चांगली आहे ना. बोलतो तो हा तर एकदम चांगलंच कॉन्फिडेंट बोलेल ना आहे, स्वतःबद्दल. एकदम कॉन्फिडेंटली हा खूपच टेस्टी आहे आता तुम्ही मी हे म्हणते order ही करते. लोक इथून दुसरे टेस्ट एक्सप्लोर करायला गेलेच नाही तर त्यांचं त्यांना. आता तुला बघ माझ्या हातचं अरे पण जेवण तू तर आवडतं बाहेरनं इकडे आला असेल ना हे बनवणारा. पण तुला माझ्याच हातचं जेवण आवडतं. तू बोलतो तू खूप छान जेवण बनवते. तू बाकी लोकांचं जेवण खाल्लं तर तुला कळेल मी चांगलं बनवते की नाही बनवते. बरोबर आहे. बरोबर रिअलिटी आहे. चेक. जाशील दुसऱ्याकडे खायचंय जा जा. अरे दुसऱ्यांच्या हातचं म्हणजे उद्यापासून डब्याला दुसऱ्या बायका तुला डबा देणार. तर आपण दुसऱ्यांचं म्हणजे आता घरी गेलो किंवा तुझ्या घरी गेलो माझ्या घरी गेलो ह्यांचंच आपण टेस्ट करू शकतो. अजून कुठे जाणार. हा तेच. किंवा गटारी आपण कुठे सेलिब्रेट केली आणि बाहेर बाहेर वगैरे हा आपण ना पहाडात पण गेलेलो पण त्यांची पण टेस्ट एकदम छानच होती. असा एक्सपिरियन्स. सिम्पल फूड बट टेस्टी फूड. हा असा एक्सपिरियन्स आला. एवढा सेंटरमध्ये आहोत आणि म्हणजे इंडियाच्या सेंटरमध्ये आहोत आणि इथेच फूडची टेस्ट एवढी आम्हाला वाटलं सिक्कीम साईडला असं फूड असेल मे बी. म्हणून आम्ही सगळं स्टॅक करून घेऊन गेलो. तर आपण सर्व स्नॅक्स आयटम्स सर्व घेऊन गेलो होतो. ते तसंच्या तसं परत आलेलं. येस. हा काहीच नाही खाल्लं ना आपण. आणि आणि आपण त्यांच्या फूडचे फॅन झालो आणि ते आपण इथे बनवायला इथे start फॉलो केलं. करायला लागलो. तेच मनू ती लपली आहे कधीपासून कपाटाच्या आत. तर चला मित्रांनो आपण भेटूया उद्या हे सकाळी. स्टोरी तर सांग. हा सॉरी अरे यार आपण काय. हा तर आम्ही गेलेलो तिकडच्या काय नाव होतं येवर ना काहीतरी होतं. आसरा. आसरा. हॉटेल आसरा मी दाखवलंय तुम्हाला तिथून निघताना. ती हॉटेलमध्ये आम्ही मागवलं. तर कुची मेन्यू कार्ड वाचतो, हे मागवतो ते मागवतोय. मी तुम्हाला सांगितलं ना की ह्याचं जर आवडलं मला तर चायनीज मी खाईन. खायची इच्छा होती म्हणून मी पहिले सूप मागितलं. बरं सूप मागू. जर सूप आवडलं तर मग आपण पुढचं ऑर्डर करू. सूपच अरे, म्हणजे एकदम- मंचाव सूप मी ऑर्डर केलं होतं आणि त्याची टेस्ट कॉर्न सूप सारखी होती बेसिकली. आणि आपल्या फूड टेस्टला बिलकुल पण सूट करणार आणि नाही. जे नूडल्स मग ते मॅच करायला मी बरं नूडल्स आण म्हणजे थोडं क्रंची खायला भेटेल. तर नूडल्स पण असे अनफ्रेश होते त्यांचे, असे सॉफ्ट झालेले एकदम. मनू गेट आउट ऑफ कबर्ड कम. ब्रिंग मी रिमोट, एसी रिमोट. त्यानंतर मग ह्यानी आम्ही मिक्स व्हेज मागवला कारण माझा एक्सपिरियन्स मिक्स व्हेज सोबत थोडा इकडे तिकडे खाऊन मला वाटलं बेटर असेल. त्यामुळे मी बेसिक भाजी मागवली. नो पनीर नथिंग. आणि बापरे मिक्स व्हेज आलं ना जेव्हा तेव्हा स्मेल घेऊनच मी बोललो मेथीचे जे लाडू असतात ना तशी स्मेल आहे. आणि त्यात खूप जास्त कस्तुरी मेथी टाकलेली असं म्हटलं. सॉरी कसुरी मेथी. सो कसुरी मेथी कुचीने लगेचच ओळखलं. आणि पहिलाच घास घेतल्यावर असं वाटलं मला मिक्स व्हेज नाही, त्याचं नाव होतं मिक्स मेथी व्हेज. ओके असं वाला फूड होतं.
मनूने पण बिचारीने खाल्लं. बिचारीने ऍडजस्ट केलं यार, ती ऍडजस्ट म्हणून आम्ही मनूसाठी काहीतरी घेऊन आलो. म्हणून घेऊन ये. काय बघा घेऊन आमचा आलं? छोटा मिल्खा सिंग कसा आहे, आमचे छोटू मिल्खा सिंग बघा ना. जा घेऊन ये मनू, काय घेऊन आलं आपण तुझ्यासाठी. हा, म्हणून मी तिला जर भूक लागली म्हणून मी मफिन्स वगैरे छोटे छोटे केक्स घेऊन आले. मी कपकेक्स हे अवेलेबल होतं म्हणून तेच रात्री जर सगळं. भूक लागली आणि तर cookies. कुकीज आणि केक गो. ठेव. मग तिला जर भूक लागली तर आम्ही आता 3:30 वाजता जाणार. आता वाजलेत किती, 8. हा 8 वाजले. तर चला गाईज, आता आम्ही झोपतो. तर झोपूया भेटूया आणि सकाळी मिड नाईट लवकर मध्ये. उठूया. नाही भेटूया मिड नाईट मध्ये. चलो बाय. Bye. गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि वेलकम टू कुचीबू. आणि बघा तर बघा छानपैकी रेडी झालेली आहे बू. किती सुंदर लुक आहे. मला ही अशी जी दुपट्टा स्टाईल आहे ती ट्राय करायची होती. त्यासाठी मी काहीतरी ट्रेडिशनल बघत होते. याच ट्राय केला आणि एकदम परफेक्ट ड्रेसवर, अनारकली सारख्या ड्रेसवर एकदम मी ट्राय केलेला आहे. खूप छान, मला तर छान वाटतंय. तुम्हाला जर स्टायलिंग आवडली असेल, आणि हा ड्रेस सुद्धा फ्लिपकार्टवरचा आहे, कुचीने मला परचेस करून दिला होता. सो जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी टॅग करेन तुम्हाला. आणि एकदम कम्फर्टेबल कॉटनवाला ड्रेस आहे. कोणत्याही ओकेजनला जर तुम्हाला काम करायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल तर हा खूप इझिली तुम्ही कॅरी करू शकता. माझा लुक बघा कसा दिसतोय, हे बघा. आणि हा लुक कुणी केलाय माहितीये? मी बनवलाय. हे सगळं यू वगैरे सगळं मी बनवलंय. इथे बघा मनू. मनूचा यू तेढा आहे की सरळ आहे हे कॉमेंट्स करून सांगा. बिकॉज बघा तिने ना मुंडी अशी ठेवलेली, मी जेव्हा काढत होती ना तिने मुंडी अशी ठेवलेली. तो माझं थोडस आणि तिच्या ह्याच्यात माझं शो युअर होतं. फुल लुक. शो युअर हेअर्स. अहो. बापरे किती लांब झाले बघा मनूचे हेअर्स. एका रात्रीत पंढरपूरमध्ये स्टे घेतल्यावर एवढे लांब केस. चला तर आपण आता निघतोय दर्शनासाठी. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आता आपण रेडी झालेलो आहोत. मोबाईल घेऊन नाही जाणार, फक्त ऍक्शन कॅमेरा घेऊन जाऊ बरोबर आणि शूट करू. मोबाईल इज नॉट अलाउड इनसाइड, दॅट्स वाय. ठीक आहे, तर चला भेटूया. जाणार तर गाईज आता आपण निघालेलो आहोत. माईक्स लावलेले नाही, आम्ही जोरात बोलू. आता आम्ही रिक्षा हायर करतोय कारण ऑटोमध्ये जायला लागेल. कारण जवळजवळ 15 मिनिट्स टू 20 मिनिट्स जाऊन पण जास्त वॉकिंग आहे. तर बघू शकताय सकाळचं वेदर. मनू स्लेट घेऊन निघाली आहे बाप्पाला दाखवायला. बघा तिने किती छान ड्रॉ केलंय, विठू रखुमाई. आणि इकडे डॅडी बघा. फ्रेंड्स आता आपण ऑटो करून चाललेलो आहे. मुखदर्शनाची लाईन जी आहे तिथे आपण लागणार आहोत. बघूया किती वेळ लागतो. नॉर्मली ते सांगतात की 1 तासात होऊन जाते. बघूया. तर इकडे बघू शकताय आपण मुखदर्शनाच्या लाईन मध्ये जाणार आहोत. तर ही मुखदर्शनाची लाईन आहे. तर गाईज आम्ही आता लाईन मध्ये आलेलो आहोत आणि लोक असे मध्ये मध्ये घुसतायत ना. हो. आपल्या मागे ही जी फॅमिली आहे ना ती फर्स्ट टाइम आलेली आहे इकडे. सो ते लोक आम्हाला विचारतात हे असंच असतं का. किती एम्बॅरेसमेंट फील झालं आम्हाला की इकडे दर्शन असंच असतं का. धक्काबुक्की करते काय करते आणि धक्काबुक्की करते. आम्ही सुद्धा लाईन मध्ये आहोत आणि इकडे एवढे वारकरी दिसत आहेत. काहीच आत्ताच आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि इकडे बघू शकताय फुगड्यांचे गेम चाललेले आहेत. तर गाईस किती सुंदर गणपती दिसलाय बघा आम्हाला. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आता आपण बघा निघालेलो आहोत चेकआउट करून. फास्ट चेकआउट केलं कारण आपण लगेच सर्व आपल्या गाडीतच ठेवलं होतं. एक प्लॅनमध्ये चेंज आहेत ते आम्ही तुम्हाला ऑन द वे सांगू. बट आम्ही कपडे चेंज नाही केलेत कारण आपण वारीला भेट देत देत जाणार आहोत आणि त्यांच्याबरोबर छान मोमेंट्स आपण शेअर करणार आहोत. तर चला आता आपण चेकआउट केलंय आणि आता आपण निघत आहोत.
तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत एक छानसा गेम घेऊन. तो म्हणजे आहे वर्ड असोसिएशन. आपण वर्ड्सचे कॉम्बिनेशन करून ड्रायव्हिंग करता करता जो आपण खेळू शकतो हँड्स फ्री, तसे गेम्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. खूप विचार केला आणि मग हा गेम मला सुचला. मी बघितला होता एकदा. सो आपण करणार आहोत वर्ड कॉम्बिनेशन गेम. ते पण रॅपिड फायर आहे. रॅपिड फायर. येस, मी 5 विचारणार, कुची 5. किती ठरवलेस? 5. हा, तेवढेच राहत आहेत. मी तर वर्ड्स आम्ही मनात हे केलेत, आम्ही एकमेकांना विचारणार आणि आपण त्याच्या रिलेटेड वर्ड बोलत जायचं. जो अडखळेल, ज्याचा रिलेटेड वर्ड नसेल तो आउट. चला ठीक आहे. स्टार्ट करूया. बट कसं करायचं, एक तू विचारणार एक मी विचारणार, असं का कंटिन्यू 5 विचारायचे? कसं पण चालेल. कंटिन्यू पास इझी जाईल मला वाटतंय. चालेल. ड्राईव्ह करताना तुझं कॉन्सन्ट्रेशन हलेल म्हणून म्हणते. ठीक आहे. ठीक आहे. कोण फर्स्ट? तू. मी. लेडीज फर्स्ट. नाही तू विचार नाही, मला. ladies first. नाही तू विचार मला. नाही, ladies first. विनर तू आहेस ऑलवेज. दिस इज अ विनर, सो विनरचा पहिला टाइम. चला ठीक आहे, चल. ओके चलो. रेडी? येस स्टडी. ओके, 1 2 3 स्टार्ट. अरे बट मी बोलल्यानंतर तुला किती सेकंड्स मध्ये सांगायचंय काय कसं? लगेचच सांगायचं रॅपिड फायर. तुझा शब्द तू पास करशील का जर नाही जमलं तर? हा, मी तुला सांगेन ना. ओके. बाबा. हरभजन. लाली. गोपाळ. तुझा काय वर्ड होता? लाली लिपस्टिक. लाली गोपाल, तू सिरियल नको बघू. हा. त्यानंतर मग शेळी. नो. शिरा. शेळी मेंढी. ओके. शेळी मेंढी. आय डोंट नो. ओके. त्यानंतर मग आहे, अरे मीच विसरलो, थांबा. अजून काय होतं? पाऊस. वारा. पाऊस वारा. ठीक आहे. नाही, पाऊस वारा नसतो, सॉरी. वादळ वारा असतो, पाऊस पाणी असतो. वादळ वारा असतो. पाऊस पाणी. हा. ठीक आहे. पाऊस पाणी यार. ठीक आहे. बाबा हरभजन पण नव्हता. बाबा असं थांब, ऐक. तो मॅच होऊ शकतो म्हणून मी ऍक्सेप्ट केलाय तो. बट माझ्या मनात होतं बाबा लगीन. अरे तसं नाही रे बाबा. हा ठीक आहे. ठीक आहे, चलो. गोपाल. लाली. गोपाल महाराज. महाराज. हा, सॉरी. बिटू. रखमाई. ठीक आहे. डन. 5. Done. ओके. ना 5 मधनं 2 करेक्ट आहेत. ओनली 3. 2 करेक्ट आहेत. माझे 3 गेले. एक आलीच नाही ना. शेळी. आय डोंट नो शेळीवाला ती. ओके ठीक आहे. तर आता मी विचारते. इंडियन. फ्लॅग. इंडिया. ओके. फास्ट बोलायचं. हा. ठीक आहे. हा देते मी. हा. वॉटर. फॉल. ओके. आता एक Money. फक्त करायचं आहे. पिगी बँक. मनी. पिगी बँक. नाही. पिगी बँक. माझं होतं काय मनी. होतं? मनी प्लांट. हा, मनी okay, प्लांट होता. हा. आता मी नेक्स्ट विचारते. फार्म. okay. हाऊस. अरे वा. चल 3 झाले. हा. मी ऑलरेडी विनर आहे. विनर आहे. फार्म लँड मी ठरवलं होतं. Farm house आहे. फार्म हाऊस इज करेक्ट. बेस्ट वर्ड. ओके. हा. त्यानंतर आता लास्ट वन आहे आपला. तो विचारते मी. रोड. मॅप. रूट मॅप असतं यार. नाही, रोड मॅप पण असतो. रोड मॅप कसं काय? असतो. रूट मॅप. रोड ट्रिप. हा, ट्रिप पण आहे. रोड ट्रिप. तर अशा प्रकारे कुची परत जिंकलेला आहे. काय आता करायचं? मनू. हा, आता मनू सोबत मनू खेळायचं. सोबत खेळायचं. ओके. लेट्स स्टार्ट विथ मनू. ओके. येस. माझा मेकअप खूप व्हाईट पडलाय. नाही. सेट झालाय ना छान आता. दिसतोय. हा. आणि पूर्ण व्यवस्थित शाईन पण आलेली आहे कारण मी तो स्ट्रोब क्रीमचा यूज केलेला आहे आज मी. तर चलो विल स्टार्ट विथ मनू. मी विचारते निवादी. ओके. दाना. बीच. व्हेरी गुड. ओके. आय विल गिव्ह युअर टाइम. ओके. देन नेक्स्ट. निश्चिंत. परेशान. रॉंग. ओके. चिंतित. परेशान. येस. ओके. नेक्स्ट. हा. शायनी. शायनी. पेन्सिल. नो. या इट्स करेक्ट बट शायनी ग्लॉसी ना. मीनिंग स्पेसशिप. स्पेसक्राफ्ट. ओके. डन. नाउ यू आस्क मी. पेड़. पौधा. हा, वाव. पेड़ वृक्ष. अरे मीनिंग वाला खेल रहे हाँ हम मीनिंग वाला. मीनिंग वाला खेल रहे हैं. सिग्नल. सिग्नल.
प्यार का सिग्नल से Signal cross. गाईस इकडे अजून एक वारी भेटली. तर फ्रेंड्स आता आपण थोडे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेलो आहोत. बघा भूक खूपच लागलेली आहे, बट चांगलं काय कुठे खाण्यासाठी भेटत नाहीये. आणि सर्व रस्ते जेवढे आम्ही रस्ते डॉज करून जातोय, प्रत्येक रस्त्याला वारकरी दिसत आहेत. आहे आमच्याकडे, काल आम्ही घेतलं होतं ना हे. काय खाणार? काय खाणार आहेस? दिस यू वॉन्ट? ओके, कीप माय पर्स प्रॉपर्ली. तर चला आता मनूचं थोडा स्नॅक टाइम करूया आणि मग पुढे परत आम्ही कनेक्ट करूया. तोपर्यंत तर बघा कशा तुळशी घेऊन चालल्यात रखुमाई आणि विठोबा मागे येत आहेत. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आता आपण थांबतोय ब्रेकफास्ट कम लंच करायला. एक चांगलं स्पॉट आपल्याला दिसलेलं आहे बघा समोर. खूप भूक लागलेली आहे, भरपूर भूक लागलेली आहे. या लोकांनी थोडेसे कुकीज खाल्ले आता. आणि आता लगेच भेटलं बघ. हा, चला आता खाऊया आणि मग दाखवूया तुम्हाला काय काय खातोय ते. जनरल रूम. आपल्याला इथे चिकन लॉलीपॉप आलेले आहे. लुक वरून तरी चुलीवरचे. हा, एकदम Black. चुलीवरचे. आमचे डोळे पूर्ण झोमलेत, एवढा धूर झाला इकडे. केचप के साथ दिए इसने. चलो, मी आता तर फ्रेंड्स हे खायला, आहे भुक्कड कंटेंट क्रिएटर. मला खूप भूक लागलेली आहे. तर हे बघा इथे आलेली आहे आपली चिकन थाळी. ती पण ओळखत नव्हती, बघा दाखवतो तुम्हाला. आणि ही आहे मटण थाळी. तर आता आपण टेस्ट करून बघूया. आपल्याकडे काही ऑप्शन नाहीये, हेच आहे आपल्याकडे जे आहे. तर आम्ही ट्राय करतो आणि मग रिव्ह्यूज देतो. लॉलीपॉप तर छान होते, ऑइल खूप जास्त होतं, बट ठीक आहे. चलो गाईज, तर इथे परत ऑडिओ प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे मीच तुम्हाला सांगते. इथे आम्ही तुम्हाला रिव्ह्यूज देत होतो की जेवण कसं होतं. तर आम्ही इतकं भरपेट खाऊन निघालो होतं. जेवण छान होतं आणि दोघांचंही मटन थालीसुद्धा आणि चिकन थालीसुद्धा आम्हाला आवडलं. सो मस्तपैकी जेवण आपण निघालेलो आहोत. आणि ड्राईव्ह कोण करेल असं म्हणत म्हणत मला तर झोप आली होती. त्यामुळे मी म्हणाले आधी मी आराम करते आणि मग आपण डिसाईड करूया. तर गाईज, मला इथे खूप चांगली झोप लागली, पण इथे तुफान पाऊस आलेला आहे. बघा काय पाऊस आलेला आहे, एकदम खतरनाक आणि खूप मजा येत आहे. समोरचं दिसतच नव्हतं, इतका तुफान पाऊस आला होता ना. हो, मी यांचे कुजबूज ऐकत होते, पण मला चांगली झोप लागली होती. झोपेला लाईफ मध्ये थोडी जास्त प्रायोरिटी आहे माझी. हा, क्लायमेटला. सो मी इकडे बघू शकतो. पण हे जर घरी असतो तर खरंच आपण मस्तपैकी झोपलो असतो. धाराडूर. उठल्यानंतर मला सांगितलं असतं काहीतरी फ्राय कर. आपल्याकडे कॉर्न पकोडे बनवले असते, आपण काहीतरी मस्त छान बनवलं असतं. आणि बापरे. त्यांनी झोपायला पाहिजे, ते झोपत नाहीये कधीच. हे आमचे छान छान बरबी डॉल आहे, ती झोपत नाहीये ना. कधीची तिला मी हेवी फूड भरवलं जेणेकरून तिला आराम पडावा. आज सकाळी मंदिरात जाण्यासाठी खूप लवकर उठवलेलं, नाही झोपत आहे. चला, अजून काही छान स्पॉट आला वॉटरफॉल सारखा.